द्वेषमूलक आणि हिंसक मनोवृत्ती हे जागतिक चिरंतन शांततेपुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. कोलंबो इथं वैशाख दिन कार्यक्रमाला केलं संबोधित. येत्या ऑगस्टपासून वाराणसी आणि कोलंबो दरम्यान एअर इंडियाची थेट विमान सेवा सुरू होणार, पंतप्रधानांनी केली घोषणा. ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि निवडणूक सुधारणा याविषयी निवडणूक आयोगाची आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू. उत्तर क्षेत्रीय परिषदेच्या 28व्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह चंडीगडमध्ये संबोधित करणार. तिथल्या राज्यांमधले अंतर्गत मतभेद मिटवून प्रादेशिक सहकार्य वाढवण्याचा बैठकीचा उद्देश. देशविकासासाठी विविध स्तरावर संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचं धोरण असल्याचं राज्यवर्धन राठोड यांचं प्रतिपादन. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य करण्याच्या अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 17 मे रोजी सुनावणी. आधार क्रमांकाला पॅन क्रमांकाशी संलग्न करणारी नवी ई-सुविधा प्राप्तिकर विभागानं सुरू केली. आधार आणि पॅनमधली जन्मतारीख तंतोतंत सारखी असण्याची जबाबदारी करदात्यांची. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं त्यांच्याशी संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची दिली सूचना. जम्मू काश्मीरच्या अर्निया क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. बीएसएफचा एक जवान जखमी. केंद्र सरकारनं इस्लाम धर्माचे वादग्रस्त प्रचारक झकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं दिल्लीतल्या विशेष लवादानं केलं समर्थन. आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. सेवाभावी वृत्तीच्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 7.2% तर 2018-19 मध्ये तो 7.7% राहील असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. नरिमन पॉइंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी. मुख्यमंत्री सहायता निधीत एकूण 574 कोटी 57 लाख रुपयांच्या मुदत ठेवी. माहितीच्या आधाराअंतर्गत मिळाली माहिती. 22,000 गरजूंना आतापर्यंत मिळाली आर्थिक मदत. लातूर तालुक्यातल्या हरंगुळ परिसरात काल झालेल्या जोरदार पावसामुळे सुमारे 4 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिल कुमार तसंच ज्योतीची कांस्य पदकांची कमाई.